शासकीय रेशन वितरण व्यवस्था मजबूत करावी, गरीब गरजूंचा अन्न सुरक्षा यादीत समावेश करावा, बंद असलेल्या रेशनचं पोर्टल सुरू करावा अशा मागण्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेनं केल्या आहेत। या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी इचलकरंजीतील अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। त्यानंतर अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांना निवेदन देण्यात आलं। जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला उदरनिर्वाहाच्या संधी आणि उत्पन्न कमी होत आहे। त्यामुळे गोरगरीब आणि सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे। दरडोई उत्पन्नात घट झाल्यानं भूक आणि कुपोषण वाढतंय। उपासमारीच्या या समस्येकडे केंद्र सरकारचं दुर्लक्ष झालंय। त्यामुळे इचलकरंजीतील अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। नागरिकांना सन्मानानं जगता यावं यासाठी मूलभूत गरजा पुरवणं हे सरकारचं कर्तव्य आहे। त्यामुळे शासनानं सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं सार्वत्रिकरण आणि मजबूतीकरण करावं, भाववाढ नियंत्रित करावी, जनगणना करून अन्न सुरक्षेचं धोरण निश्चित करावं, जीवनावश्यक 14 वस्तूंचा सवलतीच्या दरात पुरवठा करावा, रेशन धान्यासाठी उत्पन्न मर्यादा 2.5 लाख रुपये करावी, निराधार पेन्शनसाठीची उत्पन्न मर्यादा 1 लाख रुपये करावी, विजेचं स्मार्ट मीटर बसवणं रद्द करा, जाती जनगणना करावी यासह विविध 16 मागण्यांचं निवेदन अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांना देण्यात आलं। शिष्टमंडळात मुमताज हैदर, चंद्रकला मगदूम, वर्षा लठ्ठे, सदामला बादे, राजेंद्र शिंदे यांचा समावेश होता।